देवी आई, परीक्षेच्या दिवसापासून मी तुझ्याकडे आणि सगळ्या देवांकडे एकच प्रार्थना करते, प्लीज मला परीक्षेत पास कर ह्या वेळेला. प्लीज माझी प्रार्थना ऐक. मी पास झाले ना तर मी महिन्यात ना 11 उपास ठेवीन तुझ्यासाठी. उपास काय, जत्रा यात्रा काय सगळं करीन, तू म्हणशील ते करीन मी. प्लीज प्लीज एवढं कर आणि मला पास कर. हे तुझा कौल आहे का हा? कोणाचा फोन असेल? हॅलो. हॅलो, तुम्हाला पास व्हायचंय ना? कोण बोलतंय? ते महत्वाचं नाही येऊ, पास व्हायचंय की नाही ते सांगा. त्यात आम्हाला खबर आहे की यावर्षी तुमचा एक पेपर अवघड गेलाय, वरून रिझल्ट लई टफ आहे ही बी खबर आहे. म्हणून तुमचं पास होणं कठीण आहे, तुम्हाला बी माहित नाही मला बी माहित. पण लोड घेऊ नका बरं. तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर ते एकच माणूस करू शकतो, तो म्हणजे मी तुम्हाला हमी देतो ना तुम्ही पास व्हाल म्हणून. येतंय का ध्यानात? हॅलो. कोण बोलताय? तुम्हाला सांगितलं ना ते महत्वाचं नाही. हे बघा मॅडम, तुमच्या फायद्याचं सांगतोय मी. आता तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा. या पुढं मी फोन करणार नाही, लय बिझी चाललोय. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही फोन करा, देतो ठेवून. अहो पण श्रावणी, हा काय ग टेन्शन मध्ये का दिसतेस? काकू, एक इकडे इकडे बस 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 बस. मला ना आता एका माणसाचा फोन आला होता. कुणाचा फोन होता? ते काय मला माहित नाही, पण तुम्हाला म्हणाला की तुम्हाला पास करू शकतो. काय? हो. पास करू शकतो? अगं पण कुणाचा फोन होता? त्याने तुला डायरेक्ट कसा फोन केला? नाही माहित ग मला काही, पण त्याला हे माहिती होतं की मला पास व्हायची गरज आहे. त्याला ते हेही माहिती होतं की माझा एक पेपर खूप वाईट गेलाय. तुला काय वाटतंय, काय केलं पाहिजे? मला तरी काहीच कळत नाही ग. मुळात हा मार्ग चुकीचा आहे आणि आता हे सगळं भैयासाहेबांच्या मंत्रिपदावर सुद्धा आलंय. मलाही भीती वाटते काकू, म्हणजे काय करू मी? आणि मुळात त्याला कसं कळलं माझ्याबद्दल? त्याला कोणी सांगितलं असेल का? तो कोण असेल काकू? श्रावणी, श्रावणी शांत हो. तू लाव त्याला फोन. काकू? अगं बघूया तरी तो काय म्हणतोय. पण काकू, हे चुकीचं आहे ना? श्रावणी, मला कळतंय हे चुकीचं आहे. एक चुकीचा मार्ग जर येणारं वादळ थांबवणार असेल तर काय हरकत आहे? श्रावणी, मुळात तुझ्या रिझल्टचा इतका इश्यू होण्याची काही गरजच नव्हती, पण आता राजकारणही पेटलंय. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे श्रावणी. टीव्हीवर कालपासून ज्या बातम्या सुरू आहेत त्याने मलाही खूप टेन्शन आलंय. आणि तू जर खरंच नापास झालीस तर एकीकडे भैयासाहेबांचं मंत्रिपद जाईल आणि दुसरीकडे ते तुझं लग्न लावून देतील ग. नाही नाही नाही, बघ बघ, मला ह्यातलं काहीच होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, मी करते त्याला फोन. ठीक आहे, तू हा फोन घे, लाव त्याला फोन. हॅलो, बोला श्रावणी मॅडम, पास व्हायचंय का? पण तुम्ही ते कसं करणार? ओ ओ ओ, या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथेच देऊ का? ऍड्रेस लिहून घ्या आणि भेटायला या, सगळं सांगतो. बरं मग भेटूया, मी वाट बघतोय. देऊ ठेवून. हा, त्याने मला एका ठिकाणी भेटायला बोलवलंय. ठीक आहे, जा तू. काकू, आपण काही चुकीचं तर करत नाही आहोत ना? आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? हो, आणि माझ्यामुळे बाबांना त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. त्यापेक्षा हे बरं, मी ना खरं तर काही करायला तयार आहे. काकू, तू आहेस ना माझ्याबरोबर? हो श्रावणी, जा तू. मी जाऊन येते. मॅडम, कुठे चाललाय सर? बाहेर जाऊन येते जरा. बरं चला, मी सोडतो तुम्हाला.
नाही नाही नको, मी जाऊन येईन ना. हो मॅडम मी सोडतो की चला. अरे जवळच जायचंय, तू कशाला, तू थांब की इकडेच, आलेच. मॅडम हा आले 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 हा, एकच मिनिट. मॅडम एवढ्या घाईत गेल्या कुठं? टेन्शन मध्ये वाटत होत्या. हॅलो श्रावणी मॅडम, या या आत या. आले. कोणी आहे का? एक्सक्यूज मी, तुम्हीच मला इथे बोलवलंय का? हो, तुम्ही खरंच मला एक्झाम मध्ये पास करवणार आहे? 100% गॅरंटी आहे. पण तुम्ही खरं बोलताय कशावरून? हो मॅडम, दुसरा पर्याय नाही ना तुमच्याकडं. नाही, तुम्हाला बी माहिती आहे, तुमच्याबद्दलची समधी माहिती आहे माझ्याकडं. म्हणजे माझा रिसर्च केवढा असेल विचार करा. वर तुम्हाला पास होणं किती महत्वाचं आहे हे बी माहिती आहे मला. ते तर अख्ख्या जगाला माहितीये, बातम्यांमध्ये तेच तर दाखवत आहेत. हो का? पण तुम्ही जर नापास झाला तर तुमचे वडील तुमचं लगीन करणार आहे. हे सुद्धा माहितीये सगळ्यांना. पण फिजिक्सच्या पेपरला तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेला होता, हा गोंधळ कुठं आला बातम्यांमध्ये? पण मला माहिती आहे. आता तुम्ही विचार करा, मी काय काय करू शकतो ते येतंय का ध्यानात? पण हे सगळं कोणाला कळणार नाही ना? नाही काय ना, उगा नका लोड घेऊ. मायडी वरवरचं काम आहे. आपण हे काम करायचं असल तर 1.5 लाख मोजावे लागतील. किती? 1.5 लाख? हो हो एवढे? हो मॅडम, कवा कवा काम करून घेण्यासाठी लई पैसे मोजावे लागतात. 1.5 लाख काहीच नाही. कवा 1.5 लाख द्या आणि तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद विकत घ्या. पण मी विश्वास कसा काय ठेवू तुमच्यावर? तुमचं नाव तरी सांगा ना मला. हो, नावात काय हो, फ्रेंडशिप करायला आलेत वय. तुम्हाला तुमचं काम झाल्याशी मतलब आहे ना, हो की नाही? झालं तर सांगा, कधी देतात 1.5 लाख?